या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कागल ते निढोरे रस्त्यावर पोलिसांनी रोखताच दोघा चंदन तस्करांनी दुचाकी जागेवरच सोडून उसाच्या शेतातून पलायन केले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. दुचाकीजवळ पोते आणि सॅक मिळून आली. त्यामध्ये 22 किलोचे चंदनाचे 75 तुकडे, वजन काटा, कुऱ्हाड वजन असा सुमारे 1,37,000 किमतींचा मुद्देमाल मिळून आला. पसार अनोळखी दोघा तस्करांवर मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आपल्या पथकांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 3 डिसेंबर रोजी दुपारी 4:30च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक मळगे बुद्रुक गावच्या हद्दीतील कागल ते निढोरी रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस्वारांना थांबवण्याचा इशारा केला. समोर पोलीस दिसताच संशयितांनी दुचाकी व हातातील पोते सॅक रस्त्यावरच टाकून उसाच्या शेतात पलायन केले. पोत्यामध्ये चंदनाची लाकडे मिळून आली तर सॅकमध्ये वजन काटा, वजन कुऱ्हाड मिळून आली. उसाच्या शेतीचा परिसर मोठा असल्याने शोध घेऊनही ते सापडले नाहीत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा शोध घेत आहेत.